पुण्यामध्ये मोदी @20 या मराठी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडतोय। भाजपच्या माधव भांडारी यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन होतंय। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतरही बडे नेते उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला खूप आपण या कार्यक्रमाचीच थेट दृश्य सध्या पाहतो। पुण्यामध्ये मोदी @20 या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हे प्रकाशन होतंय। या कार्यक्रमासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते प्रकाश जावडेकर उपस्थित आहेत। मराठी अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होत आहे। सर्व मान्यवर व्यासपीठावरती आहेत। माननीय अमित भाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं विमोचन करे। जोरात टाळ्या वाजवत या पुस्तकाचं स्वागत पुण्यामध्ये जोरात टाळ्या दोन्ही हात वरती करून आपण या पुस्तकाचं स्वागत करायचंय। अरे नरेंद्र भाई आप आगे बढ़ो, नरेंद्र भाई आगे बढ़ो। धन्यवाद अमितजी आणि सर्व व्यासपीठाचं। यानंतर महाराष्ट्राचा विकासाचा चेहरा व सर्व राजकीय स्तरावरती यशस्वी सिद्ध झालेले आपले सर्वांचे दमदार नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसजी यांना विनंती करतो की आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपण संबोधित करावं। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मागून आवाज येत नाहीये। जय भवानी, जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मोदी @20 या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्याचं प्रकाशन करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आधुनिक भारताचे लोहपुरुष, कर्मठ आणि दृढनिश्चयी, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं सर्वांचं स्वप्न माननीय मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण करत 370 हा हटवून दाखवला, असे आपले नेते माननीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित भाई शहा या कार्यक्रमाला आपल्या विनंतीहून विशेष रूपाने उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते, खऱ्या शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदेजी, आपले प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय खासदार प्रकाश जावडेकरजी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि विधिमंडळातील कार्यालय यावरून झालेल्या संघर्षानंतर ठाकरे आणि शिंदेंमध्ये आता नवा संघर्ष होण्याची चिन्ह दिसतायत। शिवसेनेच्या पक्षनिधीवरून ठाकरे आणि शिंदे आमने सामने येण्याची शक्यता आहे। शिवसेनेचा तब्बल 150 कोटींचा पक्षनिधी कुणाचा, यावरून वादाचा नवा अंक रंगण्याची चिन्ह आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण दिल्यानंतर आता शिवसेनेच्या संपत्तीसाठी लढाई होण्याचे संकेत मिळतायत।
आता पक्षाचा निधी हा कसा ठेवण्यात आलेला आहे, त्याचे ट्रेझरर कोण आहे आणि कुणाच्या सहीने हा निधी निघतो, हा या सगळ्या बाबी बघितल्यानंतरच आपल्याला, म्हणजे कुठल्या बँकेत तो निधी आहे आणि त्याचे काही नियम वगैरे केले काय निधी काढण्याचे वगैरे, डिपॉझिट करण्याचे वगैरे, हे सगळं बघायला लागेल. तरच आपल्याला त्या पक्षाच्या निधीवर म्हणजे ते सांगता येईल, म्हणजे त्याच्यावर निश्चित असं काहीतरी ओपिनियन देता येईल. कारण निश्चित अशी माहिती नसल्यामुळे यावर म्हणजे भाष्य करणे हे योग्य होणार नाही असं वाटतं. आणि याच संदर्भातली प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. उदयजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. पक्षनिधीवरून आता एक संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त होतीये. पक्षनिधी संदर्भातली नेमकी काय भूमिका? पक्षनिधीच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा चालू आहे ती पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांना बदनाम करण्यासाठी आहे. बाळासाहेबांचा विचार हेच आमचं फार मोठं धन आहे जे आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्या पक्षामध्ये किती पैसे होते ते आम्हाला पाहिजे त्याच्यावर काही विचार आमचा अजिबात चालू नाही. परंतु आता एखादी गोष्टी घडल्यानंतर अजून कशा पद्धतीनं कोणाला बदनाम करायचं या दृष्टीनं काही लोकांची वाटचाल सुरू आहे. काही लोकांनी सांगितलं की शिवसेना भवनावर डोळा आहे. शिवसेना भवन असेल किंवा निधी असेल हे आमच्या सगळ्यांसाठी बाळासाहेबांचाच विचार होता. वंदनीय बाळासाहेबांचाच विचार हा आमच्या सोबत असल्यामुळे तेच आमची धन आहे, तेच आमची संपत्ती आहे. त्याच्यामुळे कुठच्या तरी अकाउंटवर ताबा मिळवणं, कुठचे तरी पैसे वापरणं हा अजिबात उद्दिष्ट एकनाथजी शिंदेंचा पण नाही आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पण नाही. पण मग उदयजी, भविष्यात पक्षनिधी संदर्भातली हीच भूमिका असणार आहे का? भूमिकेत कदाचित बदल होऊ शकतो, चर्चा होऊ शकते या संदर्भात? काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? नाही, मी सुरुवातीला सांगितलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार म्हणजे शिवसेनेचा विचार हे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सगळा उठाव केलेला होता एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून प्रायोरिटी आमची अशी होती की ज्या शिवसेनेनं भाजप बरोबर युती केलेली होती त्याच शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जी युती केली होती ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून भाजप बरोबर परत यावं यासाठी आम्ही पक्षांतर्गत उठाव केला होता. आणि ते सगळं आमचं म्हणणं निवडणूक आयोगानं ऐकलं आणि आमच्या बाजूने आम्हाला न्याय दिलाय. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार हाच आमची प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे. बरं उदयजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. उद्योगमंत्री उदय सामंत होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं. आणि बाळासाहेबांचे विचार हेच आमचं धन आहे, हीच आमची संपत्ती आहे असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे आणि यामुळे राज्यातल्या सत्ता संघर्षाचा दुसरा अंक आता सुरू झालेला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा ठाकरे गटाकडून शिंदे गटानं आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. असं असताना आता शिवसेना भवन कुणाच्या ताब्यात जाणार यावरून देखील चर्चा रंगल्याचं दिसतंय. शिवसेना ज्यांची त्यांचंच शिवसेना भवन असणार आहे, कारण शिवसेना भवन हे शिवसेनेचं प्रतीक आणि तेच पक्षाचं मुख्यालय देखील आहे. यामुळं शिंदे गट, शिवसेना आणि धनुष्यबाणानंतर आता शिवसेना भवनावरही दावा सांगणार असल्याची शक्यता बोलून दाखवली जाते. पक्ष आमचाच आहे. 3 लोक खुर्च्यांवर बसून त्यांच्याकडून निर्णय लिहून घेतला म्हणून पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह शिवसेनेचा शाखा आणि शिवसेनेची प्रॉपर्टी जी हजारो लाखो शिवसैनिक ते आमच्या बरोबर असतात. शिवसेना भवन हे काही लोक त्याला प्रॉपर्टी समजतात. आम्ही त्याला प्रॉपर्टी समजत नाही. ते शिवसेना प्रमुखाचं स्वप्न होतं. त्यांनी बांधलेलं ते सेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे म्हणून आम्ही त्याच्यावर दावा करणार नाही. एवढं निश्चित आहे. आता ते बळकून काही लोक बसलेले जे आहेत त्यांना आम्हाला विरोधही करायचा नाही, परंतु त्या बाजूने जेव्हा आम्ही केव्हा जाऊ तर शिवसेना भवनासमोर निश्चित आम्ही नतमस्तक होऊ, हे तेवढंच निश्चित आहे. दरम्यान माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी शिवसेना भवन कुणाचं यावर बोलताना मालकी हक्कांवर केस जाते, लोकांच्या भावनांवर नाही असं म्हटलेलं आहे. तर आपण पाहिलं मगाशीच संजय राऊत आणि संजय शिरसाट यांची या संदर्भातली प्रतिक्रिया. शिवसेना भवन आता कुणाचं या मुद्द्यावर चर्चा रंगू लागलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या उठावानं अखेर ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना एकनाथ शिंदेंच्या ताब्यात गेली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानं ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण घसरला आणि तो सुद्धा शिंदेंना मिळाला. त्यानंतर आता
ठाकरेंसोबत असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासह 15 आमदारांचं नेमकं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. आता ठाकरेंची नव्हे, शिंदेंची शिवसेना. एकनाथ शिंदेंच्या हाती धनुष्यबाण. ठाकरेंसोबतचे आमदार अडचणीत. व्हीपचं उल्लंघन अपात्रतेचं कारण ठरणार. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानं ठाकरेंची शिवसेना आता शिंदेंची झाली आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलाय. खरं तर जून महिन्यात झालेल्या सत्तांतराच्या वेळेला शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते, तर उर्वरित 15 आमदार ठाकरेंसोबत राहिले. आता केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ठाकरेंच्या सोबत असलेले 15 आमदार त्यांचं नेमकं काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या 15 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं काही जणांना वाटतं. आतापासून फोनाफोनी सुरू झाली असेल बघा शिंदे साहेबांकडे की आम्ही येऊ का, कारण आता त्यांना शिंदे साहेब सोडून दुसरा पर्यायच नाही. एक चुकून विधानसभेमध्ये व्हीप कुठल्या निर्णयाची निघाली तर सगळ्या जणांना अपात्र करतील, आदित्य ठाकरे सकट. म्हणून आदित्य ठाकरेंनी पण आता एकनाथ शिंदे साहेबांकडे यावं. 2 गटांची क्लिअर कट मान्यता मान्य केल्यानंतर आता पुन्हा त्यांचा व्हीप इकडे लागू होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण 2 गटांनी आपापले गटनेते कोण आहेत हे सुद्धा माननीय न्यायालयाच्या समोर वारंवार होणाऱ्या सुनावणी दरम्यान कागदपत्रांच्या सकट ठेवलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या 15 आमदारांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. त्यातून आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आलं. त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं अपात्रतेची कारवाई होईल अशी शक्यता कमीच आहे. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार सभागृहात एखाद्या विषयावर व्हीप बजावल्यावर त्याचं उल्लंघन ठाकरेंसोबतच्या आमदारांनी केलं तर त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत अपात्रतेची कारवाई होऊ शकते का, याबद्दल तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आता ठाकरे गटाला 2 गोष्टीसाठी आता लढावं लागणार आहे. एक, इलेक्शन कमिशनचा निकाल कसा चुकीचा आहे, यांनी काय काय चुका केलेल्या आहेत आणि ह्या अशा चुका करत असताना किंवा अशा प्रकारची गोष्ट घडत असताना ती दुरुस्त कशी करायची. या जमिनीवर कोणाचा मालकी हक्क आहे ते आम्ही ठरवणार. मालकी हक्काच्या कायद्यावरती केस गेली, लोकांच्या इमोशन्सवर गेली नाही, धार्मिक भावनांवर गेली नाही, किंवा हिंदू बरा का मुसलमान वाईट याच्यावर गेली नाही. हे कोणतेही प्रश्न सुप्रीम कोर्टाने शिताफीने एका बाजूला टाकले. शिवसेना कुणाची याचा निकाल निवडणूक आयोगानं दिलाय. यानंतर आता आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंच्या आमदारांचं काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना दिलं. आयोगाचा निर्णय काहीही असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असून ठाकरेच पक्षप्रमुख असल्याच्या भावनेसह राज्यभरातले शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि याच शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर आले. मातोश्री बाहेरच्या कलानगर चौकात कारच्या सनरूफमधनं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना उद्देशून भाषणही केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे 1969 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गाडीच्या टपावरनं केलेल्या भाषणाची आठवण झाली. त्यावेळेला बाळासाहेबांनी शिवसैनिकांशी गाडीच्या टपावरून संवाद साधला होता. बाळासाहेबांनी जीपवर उभं राहून तुफान भाषण केलं. मराठी अस्मितेला जागं करत मराठी मनामनात स्वाभिमानाची आग पेटवली होती. उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणामुळे बाळासाहेबांच्या त्याच भाषणाची सर्वांना आठवण झाली. या चोर बाजाराच्या मालकांना आणि चोरांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही. पण माझं आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि या प्रसार माध्यमातून मी देतोय, ज्याने धनुष्यबाण चोरले ते जर मर्द असतील तर त्यांना मी सांगतो, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत आम्ही मशाल घेऊन तुमच्या समोर उभा राहतो. बघूया. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाला आणखी गळती लागण्याची शक्यता आहे. आधीच 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेल्यानं
कमकुवत झालेल्या ठाकरे गटातून आणखी 2 खासदार शिंदेंसोबत जातील अशी चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाच्या खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये 2 खासदारांनी शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे सध्या ठाकरे गटात असलेले आणखी 2 खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हे 2 खासदार नेमके कोण याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नागपुरात दैनिक लोकमतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकमत समूह करत असलेल्या कार्याचा गौरव केलाय. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसंच लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमतच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं नागपुरात विशेष सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. यावेळेला शहा यांनी लोकमत समूहाचं कौतुक केलं. तसंच लोकमत टीव्ही चॅनल महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये 6 कोटी लोक पाहतात असा उल्लेख सुद्धा शहा यांनी आपल्या भाषणात केलाय. लोकमत भारत में हर रोज 2.25 करोड़ पाठकों के हाथ में जाता है. देश का 6ठा सबसे बड़ा अखबार है. महाराष्ट्र और गोवा में 1 नंबर का अखबार है. लोकमत टीवी चैनल महाराष्ट्र, गोवा और दिल्ली के 6 करोड़ से ज्यादा दर्शक देखते हैं और अब डिजिटल मीडिया में भी इसने पदार्पण किया है. ये बहुत बड़ी बात है. 25 मिनिटं 50 बातम्यांना सुरुवात करण्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लॅन सुरू झाल्याचं दिसतंय. अयोध्या ते महाराष्ट्र असा त्यांचा प्रवास होणार आहे. सर्व आमदारांसह ते रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचं समजतंय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सगळे खासदार आणि आमदार यांच्यासह मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. अयोध्येत साधू संत आणि महंतांकडून त्यांचं स्वागतही केलं जाणार आहे. शेकडो महंतांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण दिला जाणार असल्याची माहिती मिळतेय आणि हीच निशाणी घेऊन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. देश की समस्याओं की जानकारी लेता है, गरीबों के दुख दर्द को समझता है, अपने आप को गरीबों के दुख दर्द के साथ जुड़ता है और फिर चिंतन कर कर इसका समाधान ढूंढने के लिए प्रयास करता है. नरेंद्र मोदी जी को जब गुजरात का मुख्यमंत्री बनाया तब समग्र भारत के मुख्यमंत्रियों में एकमात्र मुख्यमंत्री ऐसे थे जो कभी चुनाव ही नहीं लड़े थे. सरपंच का भी चुनाव नहीं लड़े थे, कभी नहीं लड़े थे. उन्होंने भाजपा के संगठन का काम किया और अचानक ही पार्टी ने निर्णय किया कि आपको जाकर मुख्यमंत्री बनना है. कितने सारे सवाल मोदी जी के मन में उठे होंगे, मगर आगे की हुई 30 साल की तपस्या में ये सारे सवालों के समाधान पड़े थे. लोगों को साथ में लेने की कला सिद्धहस्त करी थी. समस्याओं को सुनने का धैर्य प्राप्त कर चुके थे. गरीबों के प्रति संवेदनशीलता दिल का और कार्य पद्धति का एक हिस्सा बन चुकी थी और भारत माता की सेवा और भारत माता के लिए जीने मरने की लालसा एक ही जीवन का उद्देश्य बचा था. तब जाकर सफलता मिलती है. मोदी जी ने 2001 से 2014 तक गुजरात के मुख्यमंत्री के नाते काम किया. उसमें से 10 साल में इनका साथी बना मंत्रिमंडल में. ये 10 साल के अंदर मोदी जी ने 13 साल के अंदर समग्र गुजरात को सर्वस्पर्शीय सर्वसमावेशक विकास कैसा होता है वो समझाया.